सुखी संसाराची स्वप्न घेऊन नवी नवरी सासरी आली। त्यानंतर मधुचंद्राच्या रात्री नवरदेवने तिला थेट प्रेग्नन्सी किट दिलं। किट पाहून नवरी भडकली आणि तिने थेट माहेरी कॉल लावला। तिने स्वतःच्या वहिनीला सगळा प्रकार सांगितला आणि कुटुंबियांना सासरी बोलावून घेतलं। लग्नानंतर सासरी पोहोचल्यावर नवरीला भोवळ आली। त्यानंतर ही बाब त्याच्या मित्रांना सांगितली। त्यांनी नवरदेवाला प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचा सल्ला दिला। उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील तरुणाचा विवाह शनिवारी धूमधडाक्यात संपन्न झाला। संध्याकाळी वरात घरी पोहोचली। लग्नामुळे दिवसभरात झालेली दगदग उकाडा यांच्यामुळे नवरीला सासरी पोहोचताच ग्लानी आली होती। त्यामुळे नवरदेव घाबरला। त्याने लगेच त्याच्या मित्रांशी संपर्क साधला। त्यावर हे गर्भवती असल्याचं लक्षण असू शकतं असं मित्र गमतीत म्हणाले। पण ही बाब नवरदेवानं गांभीर्याने घेतली। त्याने गावातील केमिस्टमधून प्रेग्नन्सी किट आणलं। मधुचंद्राच्या रात्री नवरी खोलीत येताच नवरदेवानं तिला प्रेग्नन्सी किट दिलं आणि टेस्ट करण्यास सांगितली। त्यामुळे नवरी संतापली। तिचा पारा चढला। तिने थेट तिच्या वहिनीला कॉल केला। पती आपल्या चारित्र्यावर पहिल्याच रात्री शंका घेत असल्याचं नवरीने वहिनीला सांगितलं। विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन वहिनीनं याची माहिती कुटुंबाला दिली। त्यानंतर काही वेळातच नवरीच्या माहेरची मंडळी तिच्या सासरी पोहोचली। सासर गाठताच त्यांचा नवरदेवाच्या कुटुंबाशी वाद झाला। प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच ग्रामस्थांनी हस्तक्षेप केला। त्यांनी दोन्ही कुटुंबांना समजावलं। पंचायत बोलवण्यात आली। सुरुवातीला बरीच ताणाताणी झाली। नवऱ्याने आपल्यावर संशय घेतला। यापुढे हे नातं कसं टिकणार असा प्रश्न नवरीने उपस्थित केला। त्यावर हा प्रकार संशयातून नव्हे तर चुकून घडला असं नवरदेवाने सांगितलं। दोन्ही कुटुंबियांनी त्यांची बाजू मांडली। शेवटी नवरदेवानं त्याची चूक मान्य करत नवरी आणि तिच्या कुटुंबियांची माफी मागितली। तेव्हा हे प्रकरण मिटलं। मित्रांनी दिलेल्या चुकीच्या सल्ल्यानं हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं।